चला बाई आवरून एकदाच सारखा जीवाला काही आरामच नाही. की आंबे आले झाडाला, उतरवून घ्यावं लागतील ते आता. लई शांतता दिसू राहिली मळ्यात, एकही येईना. गेले कुठं बाकीचे? बरे बाई, आता बोलवाऊ कोणाला हे आंबे उतरवायला? पाऊस जर पडायला लागला ना तर सारे सडून जातील ते. संध्याकाळी जायचंय कामाला, धुणं भांड्याचे काम काही उरकते नाही. अजून हे कशी येईना? टाइम तर झालाय, पण चहा पाणी करून द्यावं लागल. लय वैताग आहे बाई जीवाला. माणसाला असं तासभर सुद्धा सोयीचं बसून देते नाही. कधी येत्या काय माहिती. गाडी म्हटल्यावर लवकर यायला पाहिजेत ना. हा कसला टाइम यायचा? ये द्यावा, येतो त्याची गाडी कुठे गेली मग? पाय पाय का बरं येऊ राहिली गे? गाडी तर सावकारानंच नेली. बायकोला काय उत्तर देऊ? कुठल्या तोंडानं तिला बोलायचं आता की गाडी सावकारानं नेली म्हणून? बायको पण काही शानी नाही, तर माझा जाळण धूर संगच काढत ती. तर ये बाया, इथं पाय पाय आले, गाडी कुठे गेली? का गाडीचं पेट्रोल संपला का काय? नाही मग का टायर बिर पंक्चर झालं तिचं? नाही काय मग काय झालं काय? पाय पाय आले, कुठे लावली का गाडी का कोणाला दिली? ती तो डबा द्या इकडं, बोला. अगं कसं सांगू? एवढं काय डोकं खाजवू राहिले? झालं काय? गाडी नीट तर आहे ना? ऍक्सिडेंट वगैरे झाला का काय? तसं काय नाही ग, मग गाडी सावकारानं नेली. काय काय काय? गाडी सावकारानं नेली. म्हणजे तात्पुरतं दिली ना, परत घेऊन याल ना? मग एवढं काय विचित्र टेन्शन घेते? तसं नाही, मग गाडीचे हप्ते मागे 4 हप्ते थकले होते ना, हा, म्हणून मी सावकाराकडून 15,000 रुपये घेतलं होतं. ते पण त्याला 15 दिवसाच्या वायद्यावर घेतलं होतं. आज महिना झाला, त्याला पैसे नाही दिलं म्हणून त्याने गाडी घेतली. ये देवा, कसा माणूस या माझा! काय कर नाही या माणसाचं, काय करू मी तुमचं? हा, मग तुमचं काय म्हणाय? त्याने गाडी ओढून नेली असं? हा, त्याचे पैसे दिले नाही म्हणून म्हणून त्याच्याकडून पैसे घ्यायची गरज काय होती? मला सांगायचं ना. अगं हप्ते थकले होते ना 4. 4 हप्ते थकले तर मग मी तुम्हाला पैसे दिले ते हप्ते भरायला. कुठे ते पैसे? ते जुगारात हारलं बघ. जुगार म्हणजे परत नाद लागला का तुम्हाला तो? हा, तेव्हा घेते का आता तुम्ही माझा? अगं तेव्हाच खेळलो मी, ते पैसे गेले त्या जुगारात. अहो एवढे 20,000 रुपये हरले का? म्हणलं लागलं जुगारात चांगले पैसे तर येतील घरी पैसे अहो, चांगले. किती कष्ट करावं लागते त्या पैसे यायला. तुमचा महिना पुरत नाही. किती काम धरले मी घरचे. नाही, तू खरंच लय कष्ट करतेस ग माझ्यासाठी. त्याच्याकरता मी तुम्हाला शोरूम गाडी काढून दिली. म्हटलं जुनी गाडी घ्यायची तर नको नवऱ्याला ताण. सगळ्याकडे नव्या गाडी, नवऱ्याकडे जुनी का बरं? दिली तुम्हाला गाडी, पण आता त्या सावकारांनी नेले, मी तर काय करू? आपण तुम्हाला काही गरज काय होती? शहाणपणा कोणी करायला लावला तुम्हाला? मला काय स्वप्न पडलेलं का ग मला हप्ते थकतील आणि मग मी सावकाराकडून पैसे घेईन म्हणून? हे तुमचं जुगाराच्या नादामुळे झालंय सगळं. पैसे द्यायला होते ना, मग झक मारायचे ना, पटकन भरायचे ना हप्ते. ते हप्ते 4 दिवस लेट होते म्हणून मी जुगारात खेळलो, गेलं पैसे जुगारात. चुकलं ग माझं. आता चुकीला मी काय करू? लोणचं घालू का त्याचं? त्या सावकाराकडे जा आणि त्याच्याकडून गाडी घेऊन या पहिले. माझ्या दार जर मला गाडी नाही दिसली ना, त्या गाडीचं तुम्हाला फोडून काढेल मी आता. अगं तो सावकार पण मला तसाच म्हणलाय, तू 15,000चं 20,000 रुपये घेऊन ये, नाही तर मग तुझंच तंगड तोडीन म्हणला. तोडायलाच पाहिजेत, कामच तसं केलंय. म्हणजे मला मारलेलं तुला बरं वाटेल? मग चुकीत तुम्ही केली ना. काय गरज होती जुगार खेळायची? नाही ना खेळत, शपथ नाही खेळत आता मी. नाही, अहो किती खोटं बोला त्या तुम्ही. मागच्या वेळेस तेच बोलले होते.
तुझी शपथ मी आता खेळणार नाही जुगार. मलाच मारायला निघाले. नाही ग, खरंच नाही परत जुगार खेळणार मी. जसं कंपनीत कामाला लागलोय तसा जातोय का नाही रोज मी, सांग बरं. अहो थोडीफार लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. अहो तुम्ही कंपनीत जात होते तर लोकांच्या गाडीवर जात होते तर लोक तुम्हाला लवकर नेत सुद्धा नव्हते. असे तर तुमचे मित्र आहे. तर मला आणि माझ्या आई बापाला नाही पावलं, त्याच्यामुळे अर्धे बापाने पैसे दिले मला आणि अर्धे मी लोकांचे भांडे घासून खरकट काढून मग तुम्हाला दिले. दिलं त्याचं फळ तुम्ही आम्हाला हे देऊ राहिले. नाही ग, चुकलं ना माझं. आता काय करू मी आता? आता परत चुकणार नाही ना मी. या बा तुम्हाला या वेळेस मी माफ करील, पण परत अशी चूक नाही झाली पाहिजेत. आता त्या हे बघा, ये घ्या, ये घ्या, सोनाराकडे जा. याचे काय होतील तेवढे घेऊन या, सावकाराच्या तोंडावर नेऊन आपटा आणि ती गाडी पहिले माझ्या दारात आणून लावा. आता तुझं गळ्यातलं नेऊ का सोनाराकडे? मग काय आता तुमच्याकडे द्यायला हाय काय? अगं माणसं मला पण नावं ठेवतील ना ग. लोकायचं सोडा, पहिले मग गाडी माझ्या दारात आणा. माझी लक्ष्मी ती. हे घ्या, सोनाराकडे जा. मलाच लाज वाटायला लागली. नाही मोडता आला तर गाण ठेवा, त्याचे मी पैसे फेडील मी. नाही, गाणंच ठेवतो. आणि त्याला सांग 20,000 रुपये दे. हे 50,000 रुपयाचं आहे सोनं. नाही, 20,000 घेतो, 1 रुपया एक्स्ट्रा घेणार नाही ग. आणि जुगार सोडा, नाच सोडा त्याचा आता. तुला माझ्यावर विश्वास नसेल तर बघ, माझी शपथ घेतो मी, नाही जुगार खेळणार मी. जा, विश्वास ठेवला मी या वेळेस तुमच्यावर, पण पुढच्या वेळेस नाही ठेवणार. सरळ सोडून जाईल मग मी आता. मला सोडून जाऊ नको ग. अगं तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस म्हणून तर माझा संसाराचा गाडा वाढला गेला. तुझ्यासारखी जर बायको माझ्या मागं उभी राहिली नसती ना तर मला जीव द्यायची वेळ आली असती. मग याची तरी लाच ठेवा. आणि हे जुगार आहे ना, अगं भल्या भल्यांचं वाटोळ झालं या जुगारानं. तुझी शपथ मी आजपासून जुगार खेळणार नाही. आणि तू कुठं खेळत असेल तर त्यांच्याकडे मी साधा जाणार पण नाही. सकाळी कंपनी तर संध्याकाळी घर, तू म्हणशील तसंच करेल. एवढंच झालं पाहिजेत. आणि माझी गाडी माझ्या दारात पाहिजेत. आता जातो सोनाराकडे, हा, हे घाण ठेवतो 20,000ला, सावकाराला देतो आणि गाडी घेऊन येतो. जा लवकर. आणि लवकर या, चहा ठेवी ते. आणि पैसे घेऊन नका जाऊ तिकडं. नाही, फक्त 20,000 घेतो. तू येते का माझ्यावर? नाही नाही, मला टाइम नाही, काम आहे मला. धुण्या भांड्याला जायचंय. फोन येऊ राहिले सारखे तर लोकांचे. मग सावकाराला पैसे देऊन गाडी घेऊन येऊ का? घेऊन या. बरं बरं. जा मग लवकर. आणि लवकर या घरी. हा, येतो. खरंच बायको असावी तर अशी, जी नवऱ्यासाठी धुणं भांडी कष्ट करते, नाही ती कामं करते पण नवऱ्याचा हट्ट पुरवते. आणि साला मीच मूर्ख आहे, ह्या जुगाराच्या नादात 20,000 रुपये गमावले. सावकाराकडून मला पैसे घेऊन गाडी हप्ते नील केले. आता त्या सावकारानं गाडी घेतली. किती केलं तरी खरंच माझी लाडाची बायको आहे. तिनं तिचं गळ्यातलं मंगळसूत्र काढून दिलं आणि सोनाराकडे गाण ठेव म्हणते. काय वेळ आली माझ्यावर. जर आज मी जुगार खेळलो नसतो तर ही वेळ आली नसते रे देवा. जातो, एक घाण ठेवतो आणि पहिली गाडी घेऊन येतो.